अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना वागळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन उद्ध्वस्त केला। तसेच नेपाळ येथून पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। ओम गुप्ता उर्फ मोनू, भीम यादव आणि अमरकुमार कोहली असं उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। कासारवडवली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी 11 ग्रॅम एमडी विकणाऱ्या विशाल सिंह आणि मल्लेश शेवला या 2 जणांना 1 जून 2025 ला अटक करण्यात आली होती। त्यांनी दिलेल्या माहितीवरून वागळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तराखंड येथील ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला असता उत्तराखंड येथील मेळतोडा गाव येथे सापळा रचून पाळत ठेवली होती। तपासादरम्यान तेथे एमडी अंमली पदार्थ बनवलं जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। पोलिसांनी छापा मारून 18,54,00,000 रुपये किमतीचे रसायन आणि यंत्रणा जप्त केले। परंतु ड्रग तयार करणारे 3 आरोपी ओम गुप्ता, भीम यादव आणि अमरकुमार कोहली हे तिघं उत्तर प्रदेश मार्गे नेपाळ येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी खिरी जिल्ह्यातील पालिया पोलिसांच्या मदतीने त्यांचा पाठलाग करून त्यांना जेरबंद केलाय, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली। या आरोपींकडून पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा 30,99,000 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार शिंदे, कारले, निकम, रावते, पलांडे, पाटील तर जाधव, महिला पोलीस हवालदार महाले, पोलीस नाईक ठाणेकर, गारडे, मनगर, पोलीस शिपाई शेडगे, शिकारे आणि यादव यांच्या पथकाने केली आहे। गुन्हे शाखा घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवडवलीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम एमडी जप्त केला होता। त्या अनुषंगाने गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते, एक विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला। सदरच्या गुन्ह्यामध्ये एमडी हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्यांनी आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे एसीपी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5 चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, एपीआय भूषण शिंदे, एपीआय शरद पाटील, एपीआय पल्लवी ढगे आणि पीएसआय माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं। उत्तराखंड पिथोरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एमडी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला। त्या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व सिद्ध साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं। तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला। त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते 3, ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने पीएसआय माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं। त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमरकुमार कोहली असे 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली। तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2, विशाल सिंग आणि मल्लेश येवला, हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सर, कशा प्रकारची ट्रेनिंग घेतली होती आणि काय बॅकग्राऊंड आहे, हे जे आरोपी आहेत हे उत्तर प्रदेश पिथोरगड या ठिकाणी मेलतोडा नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी त्यांची एमडी बनवण्याची फॅक्टरी होती किंवा कारखाना होता, त्या ठिकाणी ते एमडी बनवत होते। त्यासाठी लागणारे केमिकल असेल, साहित्य असेल, त्या कारखान्यामध्ये मिळून आलेलं आहे। या आरोपींवर यापूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही माहिती देत आहोत। त्याचबरोबर या आरोपींनी हे जे एमडी अंमली पदार्थ आहे तो कुणाला वितरित केला, कुणाला विकला किंवा कोणते ड्रग पेडलर याच्यामध्ये सामील आहे, त्या अनुषंगाने देखील पोलिसांची कारवाई सुरू आहे। मास्टरमाइंड ह्याच्यामध्ये सध्या मुख्य आरोपी जो आहे तो ओम गुप्ता उर्फ मोनू हा यांचा मुख्य आरोपी आहे। याच्या नेतृत्वामध्ये ही इतर त्याचे सहकारी आरोपी हे सर्व रॅकेट चालवत होते। त्या अनुषंगाने आम्ही सध्या तपासात माहिती घेत आहे, ते पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत। अजून असे उत्तराखंड असतील अशा ठिकाणी छापेमारी सुरू आहे का आपल्याला?
या निमित्तानं मी नागरिकांना देखील आवाहन करतो की ज्या कुठे ठिकाणी पानटपऱ्या असतील किंवा इतर ठिकाणी संशयितरित्या जिथं ड्रग्ज विकलं जातं किंवा गांजा असेल, MD असेल, कोकेन असेल, चरस असेल, अशी कुठली माहिती जर आपल्याला मिळाली तर कृपया गुन्हे शाखेला त्याची माहिती द्यावी, जेणेकरून आम्हाला कायदेशीर कारवाई करता येईल.